ज्ञान म्हणशील तर हे ज्ञान नाही आहे, ऍक्च्युली हे कथेमध्येच ऐकायला मिळतं तुम्हाला. भागवत कथा असते, भागवत महापुराण आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या सर्व बाललीलापासून सर्व लीला आहेत. त्याच्यामध्ये सर्व लीला वर्णन केलेले आहेत. तू जर हे पीसफुली ऐकशील, मनापासून जर ऐकशील, तर तुला सगळ्या तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. इंद्रेशजींबद्दल सांगायचं झालं तर मी गेलो होतो वृंदावनला फर्स्ट टाइम. मम्मीला घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी. आता हे रील्स वगैरे बघायचो मी तेव्हा त्यांचे, की असं असं सांगतात वगैरे. श्रद्धा होती नाही, एवढे मोठे महाराज जे काही ना काहीतरी. तर मला आवडायची, म्हणजे एवढ्या लोकांमध्ये हेच आवडायचे. हेंचं बोलणं म्हणजे वेगळंच आहे जरा काहीतरी. तर मग वृंदावन वगैरे फिरलो भरपूर. आणि शेवटचा दिवस होता माझा, तेव्हा मला समजलं यांची कथा चालू आहे वृंदावनमध्ये. सो मी जाऊन बसलो तिकडे कथेत वगैरे. तेव्हा अहमदाबादचे एक दादा होते माझ्याबरोबर, आजोबाच होते, तेव्हा आश्रमातच राहिलेलो मी. तर तेव्हा ते माझ्यासोबत आलेले. आणि तुला खरं वाटेल की नाही माहित नाही, 2-3 मिनिटं माझ्या डोळ्यासमोर असा अंधार आला आणि जेजेंच्या चेहऱ्यावर मला तेच ते वेगळंच दिसलं. आणि प्लस मला त्यांच्या श्रीमस्तकावरच मुकुट वगैरे दिसला. 2-3 वेळा चेंज झाल्यासारखं मोरपिसांचा मुकुट वगैरे असं तेव्हा दिसला. तेव्हाच ठरवलं बस यांच्या मार्गावरच चालायचं.